कायरा 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघ प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून सावळा संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. स्ट्राईकला आपण किरण पवारला पाहतो, नॉस्टेगिडला संकेत केदारी. दोन्ही ऑफिशियली पंच ही स्पर्धा कव्हर करत असताना एका बाजूला गणेशजी पाबिस्कर आणि स्पेल एक पंचामध्ये शशी मेहर हे पंच पाहायला मिळतात. पहिला चेंडू खोदलून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक चेंडू पाहायला मिळाला, पण इथून चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना सूरजला आपण पाहिलंय. दुसरी धाव डायरेक्ट थ्रो मैदानाच्या आतमध्ये. बरंच काही या चेंडूवर पाहायला मिळालं जाईल. या चेंडूवर 2 धाबा. सूरज आपण घारूला पाहिलं, बऱ्याचशा मैदानामध्ये सूरजची सुद्धा चांगली बॅटिंग, यंदा एक चांगली बरसत तिची बॅटिंग पाहायला मिळाली. कुणाल नाईक त्याच्या विरुद्ध किरण पवार, हे मोठं बॅटल, ही महत्वाची मॅच. खोदून काढलाय समोरच्या दिशेनं लॉफ्टेड फटका, लॉंग ऑफच्या वरतून एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. किरण पवारच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. सहा धावा धावपटला लागल्या गेल्यात. चेंडू खोदून काढण्याचं काम सध्या करतोय. ब्लॉक हॉल चेंडू पाहायला मिळाले. मागील 2 चेंडू अगदी खोलामध्ये टाकत असताना आपण कुणाल नाईकला पाहिलंय, पण त्याच्या विरुद्ध किरण पवारच्या बॅट मधून मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये तैनात केला, एक क्षेत्ररक्षक डीप विकेट रिझर्व मध्ये, कारण हा फेवरेट झोन आहे किरण पवारचा. जागेवरून हा खेळण्याचा प्रयत्न, पण कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही. एक निर्धाव चेंडू आला. कुणाल नाईकचं पण कौतुक करूयात. किरण सारखा एक मातबर खेळाडू समोर असताना मात्र कुठल्या प्रकारचा दबाव या गोलंदाजावर पाहायला मिळत नाही, कारण अनेक वेळा एकाच संघातून खेळताना पण त्यांना पाहत असतो. समोरच्या दिशेने हा खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, इथून मिळाली जाईल ही एकेरी धाव, आणि एकेरी धाव्यानिशी धावपटला धावा लागले गेले त्या 7 धाबा. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला आता संकेत केदारी. कुणालचा चेंडू अचूक टप्प्यावर, चांगली लाईन, चांगली लेन्थ, एक सटीक गोलंदाजी पाहायला मिळाली. भिंगारी संघाचा नन्ना मुन्ना जादूगर आज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू मध्ये अवघ्या धाबा खर्च केल्या, त्या म्हणजे 7 धाबा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. कुणाल नाईकचा षटक प्रगतीपथावर किरण सारख्या खेळाडूला सुद्धा शांत केलाय. यावेळचा हा तडाखा संकेत केदारीच्या बॅट मधून आजच्या दिवसातील हा लांबलचक षटकार येतोय. शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपटणार धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 13 धावा. एक चांगली दमदार सुरुवात केली ती म्हणजे रिहान्श 11 सावळेश्वर सावळा या संघानं नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य पाहायला मिळाला. किरणच्या बॅटमधून एक चौकार आला. संकेत केदारने एक षटकार ठोकलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बराचसा उशीर जरूर झालाय, पण आज तुम्हाला मेगा फायनलचा सामना सुद्धा तेवढ्याच ताकदीचा पाहायला मिळेल. 2 सकाळच्या सत्रामध्ये सामने जिंकले ते म्हणजे विंधणे संघानं, आणि अजूनही आपल्या समोर पहिल्या फेरीतील 3रा सामना. एका बाजूला कायरा 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय आणि बॅटिंग करतोय रिहान्श 11 सावळेश्वर सावळा संघ. कधी कधी असं वयाच्या मानाने होत असतं, पण आशिष परदेशी गोलंदाजीसाठी आलेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील केली होती. हा फटका जरूर फसला होता, पण इथून लेग पाय स्वरूपात मिळाला जाईल एकेरी धाव, आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले तर 14 धावा.
आशिष परदेशी गोलंदाजीसाठी दाखल झाला. यंदाच्या या 2-3 वर्षामध्ये हा खरं तर खेळाडूची भरपूर चांगली कामगिरी राहिली. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी आशिषच्या बॅटमधून सुद्धा आले आणि अनेक सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लाऊडली अपील करत असताना इथून डेंजर इननं खरं तर किरण धावत होते. मिळायला जाईल ही अवघी एकच धाव. किरण जेवढा स्ट्राईकला असेल तेवढी मोठी फटके त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळतील. मागील काय वर्षामध्ये हा फॉर्म मध्ये खेळाडू होता. अनेक साऱ्या स्पर्धा या खेळाडूंना गाजून सोडल्यात. बरेचसे दौरे या खेळाडूचे पाहायला मिळालेत, पण थोडासा बॅटपॅच जेव्हा चालू होतो ना तेव्हा खेळाडूला पुन्हा एकदा स्ट्रगल करावं लागतं आणि तेच आता स्ट्रगल करत असताना आपण किरण पवारला पाहू शकतोय. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटची कदाचित एज लागून हा चेंडू समोरच्या दिशेने गेला. मिळते फक्त एकच धाव आणि एकेरी धावेनिशी 16 धावा. इथून प्रयत्न करावे लागतील कारण बॅट्समन संकेत केदारीच्या बॅटमधून एक षटकार आला. तो मोठी फटकी खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू हार्ड हिटर या संघाचा. नेहमी केदारी नाव आल्यानंतर प्रफुल्ल केदारीची आठवण येत असते. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये प्रफुल्ल केदारीची सुद्धा चांगली बॅटिंग आम्ही पाहिलं. लोवर फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक पुढे आले होते तर स्वतःला फ्लाय केलाय आणि हा चेंडू अडवलाय. जिथून मिळाला जाईल या चेंडूवर अवघी एकच धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेल्या. त्या बॅटिंग करत असताना 17 धावा. प्रयत्न चांगले आहेत. मोठे फटक्यांच्या सध्या शोधामध्ये हा सावळा संघ आहे. किरणची जर बॅट या मैदानाच्या आतमध्ये बोलली तर लवकरच मोठे धावसंख्या उभा करू शकतो किरण पवार. ही क्षमता आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल पण एका टप्प्यानं चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. किरण पवारच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. किरण पवार ऑन फायर. सरळ चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं 6 धावांसाठी. समाप्त झाला आणि धावपट्टा धावा लागले गेले त्या बिनबाद 27 धावा. मगातपासून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करत होता आणि 2 फटके रिव्हर्सचे आले. समोरच्या दिशेनं फटके खेळण्यासाठी तर ओळखला जाणारा खेळाडू आहे. त्याचे फेवरेट झोन आहे तो म्हणजे नेहमीच तो अल्टी पलटी होऊन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र असेल, फाईन लेग क्षेत्रामध्ये लांब लचक षटकार ठोकत असतो. पण आज एक वेगळी कमालीची शैली पाहायला मिळाली ती म्हणजे किरण पवारची. त्याच्या बॅट मधून स्विच हिटचे 2 फटके आलेत. एक चौकार पाहायला मिळाला आणि एक चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पलीकडे षटकारा करता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पटला धावा लागले गेले त्या बॅटिंग करत असताना रिहानशा 11 सावळेश्वर सावळा संघाच्या बिनबाद 27 धावा, 27 रन्स. आणि इथून मात्र गोलंदाजीसाठी एक प्रमुख अस्त्र या संघातील मोस्ट लेजंड खेळाडू आमचे रघु काका परदेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. समोर संकेत केदारी. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवण्याची शैली 6च्या 6 चेंडू वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या शैलीने टाकण्याची खासियत असलेला गोलंदाज यासाठी हा गोलंदाज ओळखला जातोय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर हलकासा आत वळवण्याचा प्रयत्न केला होता. मला जाईल ही लीग बाय स्वरूपात एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 28 धावा. यॉर्कर स्पेशलिस्ट अनेक लेग कटर या चेंडू साठी स्पेशलिस्टचा गोलंदाज आहे. 40+ खेळाडू पण बराचसा अनुभव. समोरच्या दिशेनं यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न पण चेंडू निघून चाललाय गोलीच्या वेगानं. किरण पवारच्या बॅट मधून आलेला या इनिंग मधला हा तिसरा चौकार.
38 धावा धावपटाला लागल्या गेल्या 38 रन्स. 38 धावा धावपटाला लागत असताना रघु परदेशीच्या विरुद्ध आक्रमण केले किरणनं. याच करता स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न मागील चेंडूवर आपण पाहिला होता त्याच कारणाचे 2 फटके. कोलामध्ये हा टाकण्याचा प्रयत्न पण आणखीन एक तडाखा तेवढाच उंच आणि तेवढाच लांब रघु परदेशच्या विरुद्ध किरणच्या बॅट म्हणालेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. एका लेजंड गोलंदाजच्या विरुद्ध आता हा स्टार खेळाडू त्याच्या बॅट म्हणून मोठे फटके. इथून खोलामध्ये हा टाकण्याचा जरूर प्रयत्न केला होता पण लेगिशीच्या थोडसा बाहेर अव्वांतर स्वरूपात. वाईटची फक्त एकच धाव मिळाली जाईल कारण पाठीमाग बॅकवर्ड रिझन मध्ये चेंडू अडवलाय. आणखीन एक तडाखा घुटना टेक तमाशा देख चेंडूला पाठवून दिले आर पार लगावला हा तिसरा षटकार. मैदानाच्या चौफेर मगाशी रिव्हर्स सुरुवात केली आणि त्यानंतर आता मैदानाच्या चौफेर त्याच्या बॅट मधून मोठे फटके आले. तर रघु परदेशीच्या विरुद्ध तब्बल 24 धावा कुठल्यात बॅटिंग करत असताना त्या म्हणजे किरण पवारनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सावळी स्टोर संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 51 धावा. शेवटचं हे षटक डेट ओव्हर आणि स्ट्राईकला आपण संकेत केदारीला पाहू शकतो आणि दर्पण मडवी गोलंदाज झाला लास्ट ओव्हर. यापुढे होणारा सामना नावा आणि नारपोली दोन्ही संघाचे कॅप्टनला आपण इथून इन्व्हाइट करतोय. आपण या लगेच पुढील होणारा सामना नावा आणि त्यांच्या विरुद्ध नारपोली दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इथून इन्व्हाइट करतोय. नोचा इशारा आलाय पंचांचा स्क्वेअर लेग पंचांचा. इथून नोचा इशारा येतोय. इथून मिळाले जाईल अवघी 21 धावा आणि 1+1 2 धावा. 9+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील आणि इथून 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 53 धावा. इट्स अ नो बॉल. चला लाईव्ह चेक केला आयोजकांनी आणि इथून मात्र नोचा इशारा आलाय. चला सावळे संघाचा खेळाडू आपण आत येऊ नका आयोजकांना पहिल्यांदा विचारा
कारण पॅनलाइज केलं जाईल. आयोजक चेक करत होते लाईव्हच्या माध्यमातून, त्यामुळे आम्ही हा निर्णय तुमच्यावरती कळवतोय. कोणत्याही प्रकारचा इशारा लाईव्ह मध्ये आला नाहीये, त्यामुळं हा नो बॉल आहे. अगदी योग्य निर्णय तपासला गेलाय. नो बॉल आहे रघु काका, चेक केलाय, त्याच्यानंतरच आम्ही हा निर्णय पोहोचवतो तुमच्यापर्यंत. मागील चेंडूवर 9+1 अशा 2 धावा आल्यात आणि कंटिन्यू फ्री हिट असेल. धावपट्टा धावा लागले गेले ते 53. अजूनही 6 चेंडू या षटकातील बाकी आहेत आणि दर्पण मडवीच्या समोर आता मात्र किरण पवार, ज्याच्या बॅट मधून 40 धावा आल्यात. आज अर्धशतक पाहायला मिळेल का किरण पवारचं? अफलातून बॅटिंग. अकुट टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेनं डोक्यावरून सरळ चौथा षटकार आलाय किरण पवारच्या बॅट मधून. यावेळी देखील फुलरलेनचा चेंडू, यावेळी देखील बॉल हवाई सफर, वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही, साला ठोकलाय षटकार. सलग चौथा षटकार आलाय किरणच्या बॅट मधून. अफलातून बॅटिंग. 11 चेंडू आणि 46 धावांवर खेळतोय तो म्हणजे किरण पवार. कम्मालीची बॅटिंग. 59 धाबा धापाटा लागले गेले आणि आज मैदानाच्या चौफेर किरण पवार बरसला. चला चेंडू मिळाला किरण. चला खेळाडू कक्ष आपल्यासाठी बनवलाय सावळेश्वर टीम. आपण खेळाडू कक्षामध्ये बसा आणि ही शेवटची वॉर्निंग आयोजकांच्या वतीने तुमच्यासाठी. तुमच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्ष बनवलाय, तिथे जाऊन आपण बसा. चला अनिकेत आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन तिथे जा. समोरच्या दिशेनं सलग 5वा षटकार आलाय आणि इथून मात्र अर्धशतक किरण पवार एकदा बॅट वरती करायचे. अफलातून बॅटिंग केलंय किरण पवारनं.
71 धाबा आज बरसल्या मैदानाच्या चौफेर किरण पवारनं प्रत्येकाच्या प्रेक्षकाची मनात जिंकलीत. आज खरं तर 2 दिवसाच्या स्पर्धेतील सर्वात हायेस्ट स्कोर तो म्हणजे सावळा संघाच्या नावावर राहिला 71 धाबा. दर्पण मडवी पूर्णपणे आता दर्पण पाहायला मिळते गोलंदाजावर. पुन्हा एकदा हा रिव्हर्सचा फटका स्विच हिटचा पाहायला मिळाला. किरणच्या बॅट मिळालेला आणखीन एक दर्जेदार हा चौकार. आणि या षटकातील शेवटचा चेंडू धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 75 धावा 75 रन्स. चला ढावा संघाचे कॅप्टन आणि नारपोळी संघाचे कॅप्टन आपण इथं उपस्थित दाखवा. लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला निर्जा 11 नावा आणि त्यांना फाईट करेल नारपोली टीम. दोन्ही संघाच्या कॅप्टनला हा शेवटचा पुकार आहे. आपण लगेच या लास्ट बॉल आणि बॅटिंग करतोय किरण पवार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक करताय. जज हातातून झेल निसटलाय. 2 धाबा इथून कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न करत असताना आणि इथून तिसरी धाव घेत असताना फलंदाज संकेत केदारी होतील धावबाद. पहिल्या इथून इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 77 धावा आणि 78 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे कायरा 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघासमोर. चला निर्जा 11 नाभा आणि त्यांच्या